अभिनेते अतुल परचुरे यांच्या जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावर मात करत पुन्हा एकदा रंगभूमीवर परतण्यासाठी त्यांची जोमाने तयारी सुरू होती. गाजलेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातून ते प्रेक्षकांच्या समोर येणार होते. तशी त्यांची तयारीही सुरू झाली होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि म्हणूनच सूर्याची पिल्लेऐवजी व्यक्ती आणि वल्लीच त्यांचा शेवटचा सादर केलेला परफॉर्मन्स ठरला. खुद्द पु ल देशपांडे यांच्या समोर व्यक्ती आणि वल्लीमधील त्यांचीच व्यक्तिरेखा साकारून त्यांच्याकडून दाद मिळवणारे अभिनेते अतुल परचुरे. त्यांच्या या व्यक्तिरेखेने त्यांना सिने इंडस्ट्रीत प्रति पु ल अशी ओळख देखील मिळवून दिली. रंगभूमीशी अतुल यांची नाळ जोडली गेली होती, तर व्यक्ती आणि वल्लीने त्यांना खरी ओळख दिली. याच दोन गोष्टींशी त्यांचं खास कनेक्शन होतं. त्याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या झी नाट्यगौरव 2024च्या पुरस्कार सोहळ्यात अतुल परचुरे यांनी त्यांचंच गाजलेलं नाटक व्यक्ती आणि वल्लीमधील एक प्रसंग सादर केला होता. आणि हाच त्यांचा कॅन्सरमधून बाहेर आल्यानंतरचा पहिला आणि शेवटचा लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स ठरला. या कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये परफॉर्मन्स सादर झाल्यानंतर स्टेजवरच अतुल परचुरे यांचे जवळचे सहकारी आणि कलाकार त्यांच्याबद्दल व्यक्त होताना भावुक झालेले पाहायला मिळाले. 40 वर्ष आम्ही एकमेकांना जवळजवळ रोज भेटतो. 5-6 जण आहोत. जो हजर नाही त्याच्याबद्दल वाईट बोलून 40 वर्ष आम्ही घालवलेत. मुद्दामून मी आणि परचुरे गैरहजर राहतो. आम्ही त्यांना, ते आमच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण आम्ही त्यांना साहेब म्हणतो. इतके दिवस त्यांच्या अभिनयामुळे आम्ही त्यांना साहेब म्हणायचो. आता त्यांनी ज्या जिद्दीने, त्यामुळे यापुढे आम्ही त्यांना साहेबच म्हणतो. एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी मी उभं राहू शकेन की नाही याची मला स्वतःलाही गॅरंटी नव्हती. मला वाटतं रंगभूमी, थिएटर आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम याचं म्हणजे क्रेडिट आहे की मी आज इथं उभं राहून नाटक करतो. खरं तर ही सगळीच माझी फॅमिली आहे. म्हणजे मी कोणाला स्टेजवर बोलवायचो, माझ्यासमोरच कृष्ण होता, पण सगळेच माझे मित्र मला दिसत आहेत तिथे समोर. आणि सगळ्यांनी मला, कोणी भेटलं किंवा नाही भेटलं हा मुद्दा नाही आहे, पण सगळ्यांनीच माझ्यासाठी प्रार्थना केल्या आणि सगळ्यांनाच मी बरं व्हावं असं वाटत होतं. याची मला 100% खात्री. सगळे मित्र माझ्याबरोबरच होते. माझ्या आईनी, माझ्या बायकोनी, माझ्या मुलीनी, ज्या धीरानी या सगळ्या पिरियडचा सामना केला. कारण मला त्यातल्या अर्ध्या गोष्टी मला आठवतही नाही येत आता. जे काय भोगलं ते त्यांनी भोगलंय, माझ्या अनेक मित्रांनी भोगलंय. त्यामुळे आता मी त्यांचे आभार मानणं खरं चुकीचं ठरेल. मी आभार वगैरे काही नाही मानत, पण मी आज आहे इथे तो तुमच्यामुळे आहे आणि मला आयुष्यभर लक्षात. आज अतुल दादाचा कमबॅक झालेलाच आहे. तर आता आपण एवढे सगळे त्याचे मित्रपरिवार जमलेला आहे. तर सर्वांतर्फे मी चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश सरांना विनंती करतो की अतुल परचुरेचा आपण एक सत्कार करावा. रंगभूमीवरचा हरहुन्नरी नट आज आपल्यातून हरपला, पण ज्यानं त्याच्या अभिनयाच्या माध्यमातून जिवंत करून ठेवलेल्या भूमिका पुढील कैक वर्ष चिरतरुण राहणार तुमच्या आमच्या स्मरणात. अशा या मनोरंजन सृष्टीतल्या अतुलनीय व्यक्तिमत्वाला लोकमत फिल्मीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.